पण आता तू काय परस्यू करतेस ना, हे बऱ्याच जणांना मे बी तुलाही DM करत असेल तुझे फॅन्स की तू काय शिकतेस. तर आज फायनली ऑन कॅमेरा सांगून टाक की तू काय करतेस. माझ्या कोर्सचं नाव खूप मोठं आहे, त्याला मी शॉर्टमध्ये आपल्याकडे 1 तास आहे. मी FTNMP म्हणजे बॅचलर्स इन फिल्म टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन शिकते मी, आणि मी आता 2nd इयरमध्ये आहे. मार्चमध्ये माझं 2nd इयर संपेल आणि मी लास्ट इयरला जाईन. येस. पण सर, हे इतकं मोठं नाव, म्हणजे आपल्याला एकांकिका स्पर्धा म्हणा, पण हे कुठून, म्हणजे सुरुवातीला आपल्याला टीचर बनायचं असतं लहानपणी, मग डॉक्टर, मग असं बदलत राहतं. हिचं हे फर्म कधी राहिलं होतं आणि जेव्हा तिने सांगितलं की असंच मला करायचं आहे, म्हणजे दोघांकडनं काय आहे तिला कोर्सच्या बाबतीत म्हणतेस तर कोर्स तिने तिचा शोधलेला आहे तो. तिला खूप, मला असं वाटतं की 11वी ऑलमोस्ट 12वीच्या खूप लेटर स्टेजमध्ये तिला असं वाटायला लागलं की आपण ह्याच फील्डमध्ये आता काहीतरी करायचं आहे मला, मग त्याच्याशी रिलेटेड काय करता येईल. सो तिने सगळं कोर्स शोधून काढला, मग सांगितलं की मला असं असं करायचं. मग तो बघितला मी काय काय आहे काय नाही, काय शिकवलं जाणार 3 वर्षामध्ये, आणि मग फायनली म्हणते की ठीक आहे तुला करायचं आहे तर मग तेच कर. त्याचा एक फायदा असा आहे की जरी फक्त ॲक्टिंग करायची असेल तरी त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. सो त्यांनी फरक पडतो, म्हणजे काय असलीच पाहिजे आणि असायला भाग नाही, पण माझं असं म्हणणं की जर माहिती असेल तर डेफिनेटली फरक पडतो. म्हणजे तुम्हाला तर ती आता डिरेक्शनपासून सगळ्या गोष्टी शिकते, रायटिंग शिकते, बरं तिला आवड होतीच मुळात आणि पहिल्यापासून त्या गोष्टींची. सो त्यांनी तिला जेव्हा काम करायला ऑन कॅमेरा ती उभी राहील, कॅमेरासमोर जाते, तेव्हा डेफिनेटली फरक पडतो त्याच्यामध्ये. सो मग आमचं असं झालं की हरकत नाही, ठीक आहे मग हा कोर्स करायचा तू हा कर. सो आम्ही परमिशन दिली असे, आणि आम्ही फार काय म्हणतो स्ट्रिक्ट असे नाही आहेत, एकदम चिल आहे. म्हणजे आपण, मला असं आठवतं की चांगलं आठवतं की आपण मॅनिफेस्ट केलं होतं किंवा बाप्पासमोर ही गोष्ट बोललो होतं, पण तेव्हा असं काही ठरलं नव्हतं की तुला काम मिळालंय किंवा असं काही नाही ना, त्यानंतर सगळं घडलंय. त्याच वर्षी अनंत चतुर्दशीला आम्हाला आठवतंय, मी, आई, बाबा आणि ब्रुनो मी 5गणीला गेलो होतो, असंच एक शॉर्ट ट्रिप करूया, आणि आम्ही तिकडनं परत येत होतो, आणि तेव्हा येताना फोन आला की हो तिचं आता झालं आहे आणि आपण पुढच्या प्रोसिजर्सला लेट्स मूव्ह ऑन. तेव्हा मला असं झालं की शिट, मॅनिफेस्ट केलं होतं मी आणि ते झालं ॲक्च्युली. सो मॅनिफेस्टेशन, आय बिलीव्ह, मला खूप स्ट्रॉंग बिलीव्ह. पण आई बाबा दोघंही या क्षेत्रात बरेच वर्ष काम करतात, त्यांना बघून असं वाटू शकतं ना की यार खूप डिफिकल्ट आहे ही जी फील्ड आहे, आपल्याला जमेल का, स्वतःवर पहिले डाऊट येतो. पण तू ऑलवेज इन होतीस या इथे करिअर करण्यासाठी, काय तुझ्या मनात त्यावेळी सुरू होतं? ॲज यू सेड, लहानपणी खूप वेगळ्या गोष्टी करायच्या होत्या. म्हणजे मला डॉक्टर बनायचं होतं, मला वेट बनायचं होतं, नंतर मला एकदा नर्सही बनावं असं वाटत होतं, पायलट, खूप गोष्टी होत्या. बट कधी ना कधी ते एक सॉफ्ट कॉर्नर या फील्डसाठी होताच, कारण मला मुळात पर्सनली कॅमेरासमोर उभं राहायला खूप आवडतं. म्हणजे मी लहानपणी पण स्वतः आरशासमोर उभी राहून आय यूज टू प्रिटेंड की मी यूट्यूब चॅनल आहे माझं आणि मी हाय गाईज वेलकम बॅक, मला हे खूप आवडायचं सगळं करायला. सो थोडंसं एक होतं की मला या इंडस्ट्रीत करायचं आहे, आणि मी जसं म्हणजे नॉट ओन्ली फेम किंवा ह्याच्यासाठी, पण एक छान वाटतं काम, लोक आपल्याला ओळखतात, आपलं काम लोकांपर्यंत पोचतं. सो मला कायम करायचं होतं.